अहो हे काय काय बोलताय तुम्ही? बाबा, तुम्ही असं का म्हणता आहात? म्हाळसा, विवाहानंतर तुझ्या आयुष्यात काहीतरी गंभीर समस्या उद्भवणार आहे असे महाशास्त्रींनी आम्हाला सांगितले होते. तसे घडले, त्यातून तू आता सावरली आहेस, तेव्हा आम्ही जाणेच योग्य आहे. अहो पण अजून म्हाळसा. मायानंदा, आता आपण काहीही बोलू नका. आपल्याला जशी म्हाळसाची काळजी वाटते तसे इथे प्रत्येक जण म्हाळसाची काळजी घेत असतात. आणि खरे सांगायचे म्हणजे आपल्या बोलण्यामुळे म्हाळसाने आता आणखीन काही विपरीत करू नये असे मला वाटते. तेव्हा आपण लवकरात लवकर इथून निघणेच योग्य ठरेल. बाबा, माझे दुःख बाजूला ठेवून मी सिंहासनाचे दायित्व पार पाडणार आहे. तुम्ही आलात म्हणून दुःखाचे दिवस माझे सहज निघून गेले. अजून काही दिवस थांबला असतात तर तुमची सेवा करता आली असती मला. म्हाळसा, अगं आम्ही जेजुरीत राहिलो काय किंवा नेवासाला राहिलो काय, तुझी काळजी असणार नाही असं कधी होईल का? पण रीत भात पाळायला हवी ना. देवी, मला असं वाटतं की त्यांची जर इच्छा नसेल तर आपण देखील आग्रह करणं चुकीचं आहे. त्यांना जाऊ द्यावं. येतो आम्ही. तू कोण, कुठला, मला ठाऊक नाही बाळा. तुला पाहिले आणि असे वाटले तुझ्या रूपाने एक वेगळेच तेज इथे अवतरले आहे. तुझ्या सानिध्यात आले तरी मन शांत होते. आज तुझ्यामुळे आमची म्हाळसा आम्हाला परत मिळाली आहे हे आम्ही विसरणार नाही. आमच्या म्हाळसाची काळजी घे. तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या. पुन्हा आपली भेट होईलच. होय, नक्कीच. आमच्या म्हाळसाला कधी एकटं सोडणार नाहीस ना? राहशील ना तिच्या सोबत जेजुरीत? मातेला मी कधीही एकटं सोडणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. म्हाळसा, बाळा स्वतःची काळजी घे. येतो मी. मायानंदा, हे घ्या. लतिका, मायानंदा, आता अधिक वेळ घालू नका. प्रस्थानाची उर्वरित तयारी कुठपर्यंत आली ती पाहून येतो मी. लतिका, अक्का काय झालं?
भिंतीलाही कान असतात असं म्हणतात. आणि या गडावर एक तूच आहेस जिच्यावर मी विश्वास ठेवू शकेन. कुठलेही प्रश्न विचारू नकोस. मी तुला जे सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन आणि कान उघडे ठेवून ऐक. कारण ह्यापुढे तुला हे सगळं सांगायला मी इथे नसेन. लतिका, मी जरी इथे जेजुरीत नसेल तरी माझ्या मुलीच्या आयुष्यात काय काय घडत आहे हे सारं काही मला कळलंच पाहिजे. तुला माळसा बरोबर का पाठवलं हे विसरू नकोस. हे सगळं सांगत बसायला माझ्याकडे वेळ नाही. आम्ही इथे जेजुरीत नसलो तरी जेजुरीत काय काय घडत आहे, माळसाला कोण कोण काय काय सांगत आहे हे सारं मला कळायलाच पाहिजे. मी सारं काही कळवे नक्का, पण त्यासाठी मला म्हाळसाने जेजुरीतून नेवासेला येऊच दिलं नाही तर मी काय करू? लतिका, अगं स्वतःचं डोकं वापर. प्रत्येक मास, प्रत्येक सप्ताह मला तुझी पत्र मिळालीच पाहिजेत आणि त्या पत्रातून सारं काही सविस्तर लिहून कळव. हो. अजून एक गोष्ट लतिका, आता माळसावर लक्ष ठेवायला इथे मी जरी नसेन, तू माळसाचा विश्वास जिंकला पाहिजेस. कोणताही निर्णय घेण्याआधी तिने तुला विचारायला हवं. आणि तू मला. आलं ध्यानात? हो का? तुम्हाला जसं अपेक्षित आहे सारं तसंच घडेल. मी जरी इथे नसेन तरी मला जे हवं आहे ते मिळाल्या वाचून मी स्वस्थ बसणार नाही. श्री गणेश, तुम्हाला काय हवं? मला काही नको देवी. तुमच्यासाठी मी भोजनाची वेगळी व्यवस्था सांगितली आहे. मी जेजुरीतच थांबणार आहे, त्यामुळे तुमच्या हातचं खाण्याचा पण योग येईलच. तुम्ही आल्यामुळे आमचं काम सोपं झालं. म्हाळसा देवी त्यांच्या दुःखातून काही अंशी तरी सावरल्या. परंतु आता आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. काय देवी? म्हाळसा देवींना लवकरात लवकर सिंहासनावर बसवणं आणि त्यांना राज्य कारभारासाठी तयार करणं आवश्यक आहे. ते कार्य लवकरच होईल देवी. पुढील काळ बिकट आहे. म्हाळसा आत्ता जरी सावरल्या असल्या तरी आता आपल्याला त्यांची सतत काळजी घ्यावी लागेल. मला त्याची कल्पना आहे. आता आपण विश्रांती घ्यावी श्री गणेश. मी पुन्हा भेटायला येईल. हो, अवश्य. गणुबा, तुला राग येणार नसेल तर एक विचारू कर. नाही म्हणजे तुला राग आला तरी चालेल, पण विचारतो. अरे विचार बाबा. नाही म्हणजे ह्यो पोरगा जो आहे तो नेमका आहे तरी कोण? अरे ते लय गॉड पोरग आहे. देव आणि देवीचा लय जीव आहे त्याच्यावर. नाही असल, बर मी काय म्हणतोय, तो कुठला, कुठं राहतोय, काय सांगितलं नाही बघ त्यानं. अरे आता ते मला तरी कुठे ठाव आहे. अरे मागच्या वेळेला ते पोरग आलं होतं आणि देवाच्या सिंहासनावरच जाऊन बसलं. शिवासन? हो. अरे त्याला खाली उतरवता उतरवता तो आणतं पाणीच पाळलं माझ्या. आता मी ऐकायला लागलो तर तू काय पण बडबडायला लागलाय. अरे हे तुझा पोरतो तुला खाली उतरवता आलं नाही. अरे तुला हसायला काय जातंय बाबा, पण त्या वेळेला आम्ही काय नाही केलं तिथलं काय सांगायचं बाबा.
काय सांगतोस काय तू ये होय असं आहे होय तर मग गणोबा या पोरापासून आपल्याला सावधच राहायला पाहिजे मग हा राजदंड आहे. राजसभेत न्यायदान करताना हा राजदंड हातात असू दे. हा राजदंड न्यायाचं प्रतीक आहे. सगळी प्रजा शोकात आहे. न्यायदान थांबलेलं आहे. अशा वेळी आपल्याला सिंहासनाचं दायित्व घ्यावंच लागेल. माते कुठे होतास तू? किती रात्र झाली आहे, अंधार पडला आहे. एकटा कुठेही फिरू नकोस हं? माते तू काळजी करू नकोस. मी इथेच होतो राजवाड्यात. तुला भूक लागली असेल ना? चल मी तुला काहीतरी आणून देते. पण माते तू खाल्लंस का? तू जेवलीस का? मला भूक नाही. मग असं करून कसं चालेल? बरं चल, मी तुला झोपवते. रात्र झाली आहे. सकाळी लवकर उठायचं आहे ना? चल. काय झालं? पण मला तुझ्याशी बोलायचं आहे. काय बोलायचंय तुला? मी राज्यसभेत गेलो होतो. खूप धूळ साचली तिथे. मी राज्यसभेत गेलो होतो. खूप धूळ साचली तिथे. हो, उद्या सेवकांना सांगते आणि धूळ स्वच्छ करून घेते. हा, पण माते राज्यसभेत काही कामच होत नाही. मग धूळ साचणारच. आता मला कळतं आहे तुला काय म्हणायचं आहे ते. मग तू उद्या सिंहासनावर बसणार ना? मलाही तुझ्यासोबत बसायचं आहे. तू मला तसं वचन दिलं आहेस. तू माझं ऐकलं नाहीस तर मी निघून जाईन. नाही, मी तुला नाही जाऊ देणार. तुझे हे आता बोललायस ते मला आवडलं नाही. तू परत जर असं बोललास तर मी तुझ्यावरही रागवे ना. हो ना? मग ऐकणार माझं? बरं, उद्या मी राज्यसभेत जाईन आणि सिंहासनावर बसून राज्यकारभार करेन ना. कुणालाच का कळत नाही माझ्या मनात काय चाललं आहे ते. देवा, तुमची मी किती वाट बघायची. आता वाट बघून बघून मी थकून गेले.
अगं हे बाळू काय चाललंय काय तुझं? काय नाही. आज बानूच्या रागाचा पारा चढलेला दिसतो. त्यात तिचीही चूक नाहीच म्हणा. माझी वाट पाहून थकली असेल ती. आता ती रागवलेली असताना ह्या वाटेने यायलाच नको होतं. हे बानू काय चाललंय येण्यासारखं तुझं? काय चाललंय? तू काल काय म्हणला होतास मला की मी आज जेजुरीला जाणार म्हणून, होय देवासनी भेटणार म्हणून. होय मी त्यासनी भेटणारच आहे. वय ना? मग कधी? अरे होय तुला लय काळजी आहे ना माझ्या लग्नाची? तीस रात माझा विचार करीत असतोस ना? मग जा जा जेजुरी आत्ताच. आता मी आज जाणारच होतो जेजुरीला. मी आज तुझ्याशी काय खोटं बोलतोय? म्या कुठं असं म्हणलं? आणि जेजुरीला जाऊन काय करशील? अगं तसं जाऊन मी देवासनी भेटणार. देवासनी काय विचारशील? मी आताच ते विचारेन की तू सांग. म्या हा म्या सांगते दम. बा त्यासनी विचार का तुम्ही आता चंदनपुरीत येणार होता, त्याचं काय झालं? काय विचारशील? मी त्यासनी विचारीन की तुम्ही चंदनपुरीला येणार होता, हा. त्याचं काय झालं? हा आणि त्यासनी हे बी विचार की आता लगीन कधी करायचं आणि कुठं करायचं? हा हा, मी त्यासनी विचारेन की लगीन कधी करायचं आणि कुठं करायचं. हा हा. आणि एकदा तर सांगून टाक त्यास का औंदाच्याला माझ्या लेकीला बिगर लग्नाचं म्या ठेवणार नाही. होय काय? मी त्यासनी सांगन की औंदाच्याला माझ्या लेकीला बिगर लग्नाची घरात ठेवणार नाही. हा आणि 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 बा असं काय बघतोयस? येड ग माझी बाजू. बा मी तुला लय त्रास देते ना? ऐक मी तरी काय करू बा? मला कळना झालंय देव का नाही आलं होतं.